करमाळा येथील IPS अधिकारी अंजना कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संवादाचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय। या व्हायरल व्हिडिओनंतर आता अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत। एकीकडे अमोल मिटकरी यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाला पत्र लिहित अंजना यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याची मागणी केलेली असताना आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांच्या विरोधात कायदेशीर कारवाईची नोटीस दिली आहे। अजित पवारांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी दमानिया यांनी केली आहे। कोर्टाच्या माध्यमातून अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचं देखील दमानिया यांनी स्पष्ट केलं आहे। दुसरीकडे त्यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या नोटीसीची प्रत देखील पाठवली आहे। 31 ऑगस्ट रोजी करमाळ्यातील कुर्डू गावात अवैध मुरुम उत्खनन सुरू असल्याची माहिती अंजना कृष्णा यांना मिळाली होती। त्यावर कारवाई करण्यासाठी त्या गेलेल्या असताना स्थानिक राष्ट्रवादीचे पदाधिकारी बाबा जगताप यांनी थेट अजित पवारांना फोन लावला। यावेळी कृष्णा यांनी अजित पवारांच्या आदेशाची खात्री करण्यासाठी त्यांच्या वैयक्तिक मोबाईलवर फोन करण्यास सांगितला होता। यावेळी अजित पवार यांनी अंजना यांच्यावर कारवाई करू असं फोन कॉलमध्ये म्हणाले होते। या सगळ्यानंतर अजित पवारांवर चहूबाजूने टीका झाली। दरम्यान अजित पवारांनी यावर स्पष्टीकरण देत अधिकाऱ्यांबाबत आदर असल्याचं म्हटलं होतं। पण हा वाद इथेच थांबला नाही। एकीकडे बाबा जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झालेला असताना आता अंजली दमानिया अजित पवारांच्या विरोधात कारवाई व्हावी या मागणीसाठी आक्रमक झाल्यात। दमानिया यांनी अजित पवारांना लीगल नोटीस पाठवली आहे। त्याचबरोबर कोर्टाच्या माध्यमातून अजित पवारांवर FIR रजिस्टर करणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे। अजित पवार यांच्या विरुद्ध मी एक आज कायदेशीर तक्रार दाखल केली आहे आणि ती मी होम मिनिस्टर देवेंद्र फडणवीस, ACS होम इक्बाल चहल आणि DG महाराष्ट्र पोलीस यांच्या तिघांकडेही पाठवली आहे। आणि मला असं वाटतं की आता आपण ह्या सगळ्यांना एक धडा शिकवणं गरजेचं आहे आणि कायदा हा सगळ्यांसाठी समान असतो। कोणीही दादागिरी करू शकत नाही, राजकारणी तर अजिबात नाही। आणि हे जे अवैध धंदे, जे दादागिरी, जी वाटेल ती लूट चालली आहे, एवढंच नाही तर सगळ्या अधिकाऱ्यांवरचे जे पॉलिटिकल दबाव आहेत ते आता कुठेतरी थांबवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे। आणि म्हणून मी ही आज लीगल कंप्लेंट पाठवली आहे। त्याच्यावर कारवाई होणार नाही हे देखील मला माहिती आहे। म्हणून मी प्रशांत भूषण यांना सांगून कोर्टात लढा देऊन अजित पवारांवर FIR दाखल करून घेणार। दरम्यान आता अजित पवारांवर खरंच गुन्हा दाखल होणार का? अजित पवार यांच्या पक्षाकडनं याला काही उत्तर देण्यात येणार का? हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे।